महाराष्ट्र न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। जिंतुरात बंजारा समाजाचे आमरण उपोषण 6व्या दिवशीही सुरू। एसटीच्या मागणीसाठी आज रास्ता रोको। जिंतूर बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचा एसटी दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी जिंतूर शहरात सुरू असलेल्या आमरण उपोषणाला आज बुधवार 6वा दिवस असून आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। राज्यभरातून मिळत असलेल्या पाठिंब्यामुळे समाजाने आक्रमक भूमिका घेतली असून सरकारने त्वरित दखल न घेतल्यास आज रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। 5 सप्टेंबरपासून उपोषण सुरू। बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून त्यांना आरक्षणाचा लाभ द्यावा ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे। या मागणीसाठी 5 सप्टेंबरपासून जिंतूर शहरात समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणाच्या पहिल्या दिवसापासूनच समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असून शेकडो समाजबांधव या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी होत आहेत। विशेषतः महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपोषणस्थळी उपस्थित राहून आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवत आहेत। राज्यभरातून वाढता पाठिंबा। हे आंदोलन केवळ जिंतूरपुरते मर्यादित राहिलेले नाही। परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांसह राज्यभरातील अनेक भागांतून बंजारा समाजाचे प्रतिनिधी आणि विविध सामाजिक संघटनांनी या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला आहे। यामुळे आंदोलनकर्त्यांचा उत्साह वाढला असून शासनावर दबाव वाढत आहे। आता हे आंदोलन एका विशिष्ट शहराचे नसून संपूर्ण समाजाच्या हक्कासाठी सुरू असलेला लढा बनला आहे। सरकारला अल्टिमेटम, आज रास्ता रोको। सरकारकडून अद्याप कोणतीही सकारात्मक भूमिका किंवा ठोस आश्वासन मिळालेले नाही, त्यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोष आहे। जर सरकारने तातडीने या मागणीची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। याचाच एक भाग म्हणून आज जिंतूर शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल घेऊन सरकारने त्वरित तोडगा काढावा अशी मागणी आता जोर धरू लागली